श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 51। दत्तावतार आणि नगण्य भिक्षा। नगण्य किमतीत मिळणारी साधी पालेभाजी देखील तू मला दिली नाहीस। मला जेवू घातले असते तर लाख ब्राह्मणांना जेवायला घातल्याचे पुण्य तुला मिळाले असते। फार मोठा भाग्ययोग तू गमावलास। धर्म अधर्माबद्दल चर्चा झाली असता शास्त्राचा आधार जरूर घ्यावा, पण शास्त्रात सांगितलेले आचरण करणे योग्य की अयोग्य असा वाद झाल्यास निर्मळ अंतःकरण असलेल्या माणसांचा म्हणजे विचारवंतांचा निर्णयच शास्त्रशुद्ध मानला जातो। त्यांचे वाक्य वेद प्रमाणित व धर्मसंमत ठरते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 7। एकच फक्त श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ सतत हाताशी ठेवला व पदोपदी तो स्वतःच्या वागणुकीस पडताळून पाहिला तर भक्त म्हणवून घेणारा, स्वतःला दानी म्हणवून घेणारा, श्रीमंत म्हणवून घेणाऱ्याचा आडमुठेपणा, गर्व, अहंकार निर्मूलन व्हायला, स्वतःच्या डोळ्यांवरील आत्मप्रौढीचे झापडं दूर होऊन स्वतःचं अवलोकन करून मौनाची स्थिती यायला सोपं होऊ शकतं। द्वेष बुद्धीच्या नरसावधानीला यथायोग्य 2 जन्म पुरेल एवढी शिक्षा करून श्रीपाद त्याच्या देवघरात प्रकटतात आणि त्याला बोध देतात। खरं तर नरसावधानी हा फक्त शिक्षेच्याच लायकीचा असता। परम कृपाळू अंतिम हितकारक श्रीपाद श्रीवल्लभ दत्तप्रभू स्वतः नरसावधानीकडे जाऊन त्याचा उद्धार करतात। त्याला पुढच्या जन्मी का होईना पण उशाप देतात। श्रीपाद सदेह पिठापुरात असताना तेथील बरेच लोक त्यांचा अवतार नाकारून पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची पूजा करत, म्हणून श्रीपाद म्हणतात की इकडे माझ्या चेहऱ्याची आरती करायची व तिकडे माझ्या पायात खिळीर ठोकायचे। एकदा श्रीपादांना दही भात भरवला जात असताना उष्टी शिते मात्र स्वयंभू दत्तमूर्तीच्या ओठांवर यायची। तिथला पुजारी ती वारंवार पुसायचा आणि पुन्हा शिते प्रकट व्हायची। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज हे सदेह पिठापुरात असताना हीच परिस्थिती होती। ज्या निर्गुण निराकार तत्वाची अनुभूती मिळायला आपण पहाटे तासन तास मांडी घालून डोळे गच्च मिटून बसतो, तोच निर्गुण निराकार जेव्हा गोपाल बाबांचं, साईबाबांचं, गजानन महाराजांचे, स्वामी समर्थांचे सगुण साकार रूपात अवतरतो, मग त्यावेळी आपण त्यांना नाकारून मंदिरात का पळत सुटतो? असा जर आपला आडमुठेपणा असेल तर कितीही जन्म ध्यान लावून बसले तरी साक्षात्कार कसा होणार? पिठापुरातील पादगया क्षेत्रातील कुक्कुटेश्वर प्रांगणात असलेला स्वयंभू दत्त मीच आहे हे दाखविण्यासाठी बाबांनी पुण्यातील एका दत्तभक्ताला स्वप्न दृष्टांतात आश्रमातून पादगया क्षेत्रात पाठवले आणि तेथील प्रचंड गर्दीतून गाभाऱ्यातून कुक्कुटेश्वर नावाचा एक तरुण मुलगा बाहेर आला आणि या भक्तास त्याने 2 नारळ प्रसाद म्हणून दिले। खरं तर हे दाखवण्याची, सांगण्याची श्रीपादांना, बाबांना काय गरज आहे? कुणी त्यांना नाही मानले तर त्यांच्या अवतारावर काही फरक पडणार आहे का? अजिबात नाही। ते हे जे सर्व करतात ते एखाद्याला दर्शन, दृष्टांत, अनुभूती देऊन त्याच्या सोबत इतरांचाही उद्धार करण्यास। श्रीपाद सांगतात तसे तो वरचा थोडा खाली आला म्हणजे अवतरला, तर आपण थोडं उठायला नको का? की आपल्या आडमुठेपणाने, सवयीप्रमाणे त्यालाच खाली ओढायला पहावे? हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।